जी पावले सदा डोळ्यानाळच राहिली त्यांचा माग घेत जाण्याचा निर्धार जिजाबाईंनी केला. मातुश्री आऊसाहेब सती जाण्याची तयारी करू लागल्या. उभा राजगड गडबडून गेला. आपल्या खाजगीच्या कारभाराला जिजाबाईंनी सतीची सुफवाने सिद्ध करण्याची आज्ञा दिली. राजांच्या राणीवशात कळलोळ मारली. एकाही राणी जिजाबाईंना रोखण्याची हिंमत नव्हती. आपल्या महालाच्या बंद दरवाजा आड हिरवे नेसवान अंगावर चढवलेल्या हिरवा चुडा हातभर भरलेल्या मळवटावर भरगच्च आडवे कुंकू घेतलेल्या जिजाबाई फसदीबंद बसल्या होत्या. मोकळ्या झालेल्या माठासारख्या त्यांची नजर शून्यावर हरवून गेली होती. राजे सुरत लुटून परतीच्या वाटेवर होते. राजगडावर एकच श्रीमंत जीव घेण्या अवस्थेत त्याने पुरते सैरभर झाले होते. भुताळबाईंचे शंभूबाळांना संगती घेऊन त्या जिजाबाईंच्या महालात मिटल्या दरवाजासमोर आल्या आणि त्यांना बाळराजांना हाताने इशारत केली. थोरल्या आऊसाहेब पुढे होत मिटल्या दरवाजावर हाताने हलकेच थाप देत बाळराजांनी साथ घातली. आम्ही आहोत शंभूबाळ, दरवाजा खोलता. शंभूबाळांनी दरवाजाजवळ तोंड नेत जिजाऊंना दिल्लगाव बोलात विचारले. ते थोडे वेळ थांबले, पण आतून दाद आली नाही. थोरल्या आऊ, दरवाजा खोला, नाहीतर डोकं आपटू आम्ही दरवाजावर. खोला आऊ दरवाजा. बाळराजे दरवाजावर धडाधड थापा देऊ लागले. जिजाबाई थरारल्या. खरंच बाळराजे दरवाजावर डोकं आपटायलाही अनुमान करणार नाहीत या विचाराने त्यांचा सारा बांधला निर्धार डायडोल झाला. कसंबसं उठत होत त्यांनी दरवाजा खोलला. हिरव्या गर्द रानात वाट धुंडाळताना दमगीर झालेल्या आणि शेवटी थकल्या पायांनी एक खोल कड्याच्या तोंडावर आलेल्या गाईगत त्यांची स्थिती झाली होती. झटक्याने पुढे होत त्यांना मिठी घालत बाळराजांनी मानवर उचलले. त्यांच्या टोपावरील मुतलग मागे ओळंबली. डोळ्यातून मोठी उघडत असताना ते बोलले. बाल बोलतेने जगदंबेला बोलावे तसे. तुम्ही आम्हा सोडून जाणार थोरल्या आऊसाहेब. आम्ही नाही येणार तुमच्या संगती. आम्ही येणार तुमच्या संगती. हे ऐकताच जिजाऊंचा उरबंद केलेला सारा कड फुटून उळमळू लागला. वाकून बाळराजांना मिठीत घेत जिजाऊ गदगद हालत स्फुंदू लागल्या. त्यांच्या डोळ्यातून उतरणारे अश्रुथेंब बाळराजांच्या टोप्यातील मोतीलगावर ओघळत त्यांच्या जाम्यात मिसळू लागले. आऊसाहेब, आमचे आबासाहेब येईपर्यंत कुठंच जाऊ नका. बाळराजांनी साकडे घातले. ओसरती होंदके आवरताना जिजाबाईंनी मान डोलवली. सती जायला निघालेल्या आऊसाहेबांना राजांची स्वारी येईपर्यंत रोखते करण्यात यश घेतलेल्या बाळराजांच्याकडे ममतेने बघत पुतळाबाईंनी आपल्या पापणीकडा पदराने पुसता केल्या. सुरत लुटून राजे राजगडाच्या पायथ्याशी आले. सोने, चांदी, रत्ने, मोती यांच्या कोणी लादलेल्या विजयी घोडदळ त्यांच्या पाठीशी होते. पण नेहमीसारखे त्यांना सामोरे येण्यासाठी कोणीच गड उतरून आले नव्हते. राजांची उजवी भोवई कमानाबाद घेत राजसंतापाने वर चढले. वडांवरूनच त्यांनी आपली नजर उचलून राजगडाला जोडले. पद्मावतीच्या निशाण चौथऱ्यावरची निशाण काडी भोंडी बघताना मात्र त्यांचा राजसंताप कुठच्या कुठे निघून गेला. चढली भोवई क्षणात पडली. त्यांच्या विजयी मनाच्या उभार घोड्याला शंकेच्या असंख्य लगावांनी क्षणात जखडून टाकले. त्यांच्या धीराच्या निधाळेपणाच्या गोणी कुणीतरी आपल्या काळ्या केसाळ हातांनी क्षणात आवळून टाकल्या. कपाळीचे शिवगंध आकर्षित राजे पायउतार झाले. पालखीत बसून राजगड चढू लागले. पालखी पाली दरवाजावर होताना कधी नव्हे ती गडचढीची नौबत खामोश झालेल्या त्यांना जाणवली. मनात कशुंका घर करू लागल्या. सारे महाला मागे टाकीत राजे जिजाबाईंच्या महालासमोर आले. सुरतेच्या कैक अन्यायी मुजोर धनिकांच्या वाड्याहोड्यांच्या दरवाजे फोडत बेधडक आत घुसणाऱ्या राजांनी जिजाऊंच्या महालाचा दरवाजा लोटला. अत्यंत थरथरत्या हाताने. आत फरसंदीवरच्या पिछातीवर सतीवेश घेतलेल्या जिजाबाई बसल्या होत्या. त्यांच्या दोन्ही तर्फेला पुतळाबाई आणि बाळराजे बसले होते. दरवाजाच्या कुरकुरीमुळे मान वर केलेल्या जिजाबाईंनी समोर राजे दिसतात उभ्या राजगडाचेही काळीच पिळवटून निघावे असा कंठ फुटला. शिवबा, आमचं कपाळ फुटलं. आमचे महाराज साहेब गेले. भूकंपाने सर्व दार शोषिक भुई थरथरते तशा जिजाबाई थरथरू लागल्या. राजांना उभ्या अंगावर आपल्या शिरसा रस ओतल्यासारखे झाले. दरवाजाचा चकळ बंद झालेल्या राजांनी डोळे मिटत आपला बागदार नाकाचा गडा उजव्या हाताच्या चिमटीत धरला.
त्यांच्या मिटल्या डोळ्यात शहाजीराजांची मूर्ती उभी ठाकली. तिचे पाय धूत त्यांच्या उरातली दुर्मिळ राज अश्रू दाढीवरून घसरून छातीवरच्या कवड्यांना चाप विचारत जाम्यावर उतरू लागले. त्या वीर पुरुषाचे पोचलाई राजमन पाझरत होते. ओळखणारे अश्रुलोट महाराजसाहेब शहाजीराजांच्या नजरेआड झालेल्या पायांच्या ठशांचा माग घेत धावत होते. भरल्या नजरेने राजांनी जिजाऊंच्याकडे बघितले. अश्रूंच्या सफेद आडपडद्यातून त्यांना एक पुसट हिरवी उभा रंगपट्टा दिसू लागला. त्यांच्या उभ्या अंगावर सरकन काटा चोटला. कधी नव्हे ते हिरवे नेसणार आऊसाहेब का नेसल्या? हाशक उराच्या तळवळातून उसळून येताच चारी पायांना दातेरी आकडे चाप लावलेल्या ताकदोर हत्ती कळवळून उठावा तसे राजे कळवळून उठले. चर्जनीने आपल्या पापणीकडा झटकून निपटत्या करीत राजे पुढे सरसे झाले. सुफानांकडे हात करीत त्यांनी जिजाबाईंना थरथरत विचारले, महासाहेब हे काय करता? इथं स्वारी तिथं आम्ही जाणार राजे. सीतेच्या आग भरल्या महिन्यातून आम्ही तुमच्या महाराजसाहेबांच्या पायाशी जाणार. आमच्या फुटक्या हातांनी आम्ही सतीवाने देणार. उभ्या हयातीत कधी बोलल्या नाहीत अशा जिजाऊ पिळवळून बोलल्या, निर्धाराने बोलल्या. ते ऐकताना आपले सारे दौडते राजेपणच कोणीतरी उचलून चितेवर चढवीत आहे असे राजांना वाटले. पडल्या गडाच्या नगारखान्यावरचे निशाण उतरावे तसे राजांचे राजेपण क्षणात उतरले गेले. उरला फक्त जिजाऊंशी रक्त संबंध आणि काळीच गुंतवा असलेला फर्जंद शिवबा. मगरूळ सोडून महिन्यातून पुण्याच्या बरड जहागिरीत आऊसाहेबांच्या संगती आलेला. त्यांचा माया भरला हात पाठीवर घेत पुण्याच्या नागराच्या खुंटडीला आपला हात घालणारा, त्यांच्या शिवतेज हाताने आपल्या कपाळी शिवगंध रेखून घेणारा शिवबा, केवळ शिवबा. एरवी ताट मानेने घोड्यावरची मांड घेणारे राजे ढासळत्या मानेने आणि मनाने पुढे झाले. जिजाऊंच्या समोर गुडघे ठेवून त्यांनी आपले शिवगंध कपाळ झटकन त्यांच्या मांडीवर टाकविले. गदगद हलत टोपावरचा मोती लगाला डावे उजवे हिंदुळून टाकीत राजे स्पुंदून म्हणाले, नका आऊसाहेब, आम्हास एकटे टाकून नका जाऊ. शंभूबाळांची हातजोड नका करू. आम्ही रायरेश्वर घेतलेली श्रींच्या राज्यांची आण पुरी करणार आहेत. ते कोण बघणार? तुमच्या बाळराजांचे शंभूराजे झालेले कोण पाहणार? आजवर आशीर्वादांसाठी पायांना हात लावले. आज ही एवढीच भिक्षा मागण्यासाठी आम्ही तेच हात परडी म्हणून पसरतो आहोत. आम्हास परते सारू नका. राजांनी गर्दन उचलली. ज्या हातांनी पेटून उठलेल्या राजांनी कैक वेळा भवानी उपसली होती त्याच हातांनी उंजळ जोडून राजांनी ती सरळ जिजाऊंच्या समोर पसरली. त्यांचे पांथरलेले सूर्यपीठ निमुळते डोळे मासाहेबांच्या डोळ्यांना जोडले गेले. जिजाऊंच्या तुळजाई डोळ्यांतून सुटलेले अश्रू टपाटप राजांच्या उंजळीत उतरू लागले. त्यांच्या उष्ण स्पर्शाबरोबर राजांना वाटत होते की या हरेक अश्रुथेंबासाठी एक एक जिंदगी कुरवडून टाकावी. राजे असे पेश येतील हे ध्यानीमानी नसलेल्या जिजाबाईंचा बांधला निर्धार डायडोल झाला. त्या घोटाळल्या. राजे असे पेश येतील हे ध्यानीमानी नसलेल्या जिजाबाईंचा बांधला निर्धार डायडोल झाला. त्या घोटाळल्या. राजांनी पसरलेली उंजळ आपल्या चुडा भरल्या हातांनी आवेगाने बंद करीत त्या म्हणाले, नाही राजे, हात पसरू नका. तुमच्या हातांची परडी आई अंबेनेच आपल्या हातांनी भरली असता आम्ही तिच्यात काय घालावं? आम्ही थांबू. पुढल्या कपाळाने सुद्धा थांबू. या राज्यासाठी, तुमच्यासाठी, बाळराजांच्यासाठी. तुमच्या पाठीवर पडणाऱ्या संकटात आमच्या जाण्याने आम्ही आता भर नाही घालणार. महासाहेबांनी डोळे पुसले आणि डाव्या हाताने सतीची वाने परती सारली. जिंकल्या गडाच्या नगारखान्यावरच्या चढत्या निशाणासारखेच राजांचे मन उभारून आले. तरीही त्यांचे मन शहाजीराजांच्या आठवणीने तडफडत होते, चढत्या निशाणाच्या तडफडीसारखे. हे सगळे दाटल्या कंठाने खाली मान घालून ऐकणाऱ्या पुतळाबाई एकाच विचाराने जखडबंद झाल्या होत्या. सती जायला निघालेल्या मासाहेबांना आपले मन बांधताना कोण कष्ट झाले असतील हे सारे भरल्या उराने समोर बघताना बाळराजांना दोन गोष्टी कळून चुकल्या होत्या की आबासाहेबांचे डोळेही पाणावतात आणि आम्ही मानतो समजतो त्याहून थोरल्या आऊसाहेब केवढा तरी थोर आहेत.